नमस्कार. एसएम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज वडोणी या शहरामध्ये आपल्या HIV माध्यमातून जनजागृतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकता ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा तसेच महाराणी ताराबाई माध्यमिक विद्यालय व एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय चिंचवडच्या वतीने जनजागृती कार्यक्रम असमानता संपवा एड्स संपवा असा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अनेक शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आरोग्य खात्याचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी सहभागी झालेले आपण पाहू शकता. सर्वजण या ठिकाणी या जनजागृती रॅलीसाठी सहभागी झालेले आहेत आणि या रॅलीमुळे संपूर्ण जनजागृती होणार आहे. याच्यामधून चांगला संदेश या तालुक्यामध्ये सर्वांना जाणार आहे. कशा पद्धतीचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन एकात्मिक समुपदेशन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या सोबत समुपदेशक ठोसर सर आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार सर, या जनजागृतीचं आयोजन आपण केलेलं आहे, काय सांगाल याबाबत नेम थोडक्यात माहिती? आज आपण जागतिक एड्स दिनानिमित्त आज 2 तारखेला रॅलीचं आयोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी करत असतो. या निमित्ताने आपण जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष बीड आणि ग्रामीण रुग्णालय चिंचवड यांच्या अंतर्गत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या रॅलीचं सर्व RRC कॉलेज पूर्ण वडवणी कॉलेज तालुक्यातील पूर्ण शाळा कॉलेज यांच्या माध्यमातून आपण जनजागृतीचं अभियान राबवत असतो. या वर्षीच्या घोषवाक्याचा अर्थ म्हणजे मार्ग सन्मानाचा आणि ह्याचा. यामुळं आपण या जे रॅलीचं आयोजन केलेलं हे रॅली ही जे अवेअरनेस प्रोग्राम आहे, या प्रोग्राम निमित्त आपण दर 8-15 दिवसामध्ये पूर्ण विविध प्रकारच्या कॉलेजमध्ये किंवा गाव लेवलवर व्याख्याने किंवा चर्चासत्र या निमित्ताने आपण करत असतो. या निमित्ताने या कॉलेजचं या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. कुठल्या विभागाचे कुठले विभागाचे आपल्या सहभागी झालेले आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? या निमित्ताने आपण वडोणी कॉलेजचे RRC कॉलेज आहेत, जे की जे लोकमान्य टिळक आहेत, महाराणी कॉलेज आहे, एक ITI कॉलेज आहे, परत म्हणलं तर वैष्णवदेवी महाविद्यालय, या अशा विविध प्रकारच्या शाळेचे एकत्र करून आपण पूर्ण रॅलीचं नियोजन करत असतो. किती दिवसाचा हा सप्ताह असणार आहे आणि काय संदेश असणार आहे या सप्ताहाच्या माध्यमातून? या संदेश म्हणजे या सप्ताह हा 15 दिवसाचा आपण साजरा करत असतो आणि हा संदेश द्यायचा झालं तर मार्ग सन्मानाचा या वर्षीचं घोषवाक्य. गेल्या वर्षी जसं आपण गेटिंग टू झिरो हे केलेलं होतं, पण ह्या वर्षी आपण केलेलं आहे की मार्ग सन्मानाचा. या घोषवाक्याप्रमाणे आपण प्रत्येक जे HIV पॉझिटिव्ह आहेत, क्लायंट आहेत, त्यांना त्यांच्या सहकार्याबरोबर आणि जगण्यासाठी त्यांना एक उमेद भेटावी या निमित्ताने आपण ह्या रॅलीतून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. मार्ग सन्मानाचा या विषयातून जे HIV सन्मानानं जगता यावं, त्यांना सर्व कार्य त्यांना मिळावं अशा पद्धतीने जगण्यासाठी त्यांना सर्व सहकार्य करण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा या ठिकाणी तत्पर आहे. सतीश मुजमले, एसएम न्यूज बीड. आज वडोणी शहरामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजनासाठी अनेक महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत खेत्रे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर, आज या जनजागृती कार्यक्रमासाठी असमानता संपवा एड्स संपवा या जनजागृती रॅलीसाठी आपण लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीनं काय सांगाल? लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं एवढंच सांगू इच्छितो की घराघरामध्ये आज सुरक्षितता महत्वाची आहे, कुटुंबामध्ये सुरक्षितता महत्वाची आहे आणि आज एड्स जगामधनं उच्चाटन झालं पाहिजे, होत आहे आणि सदृढ आरोग्य असणारा समाज सदृढ ताकद घेऊन जन्माला येतो आणि विकसित उच्चतम अभिव्यक्ती साकार करणारा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. त्यासाठी आमची ही रॅली, आमच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाची रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वडवणी शहरामधनं आरोग्याचा संदेश देत आहे. एड्स हटाओ देश बचाओ हा नारा देत आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या रॅलीमध्ये उत्स्फूर्तरित्या सर्व युवक युवती राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. ही गोष्ट अतिशय आनंददायी आहे. येणाऱ्या पिढीला सर काय संदेश असणार आहे, काय सांगाल? येणाऱ्या पिढीला एवढाच संदेश आहे की नाचायचं का वाचायचं. आम्हाला वाचणारी पिढी शांत बसून एकचित्तानं वाचन करावं, मनन करावं आणि आपल्या कृतिशील कार्याचा आलेख नवनिर्मित करावा. अशी तरुण मंडळी जर निर्माण झाली शाळा महाविद्यालयामध्ये
तर विकसित उच्चतम समाज निर्माण होईल आणि तेच ध्येय राष्ट्रीय सेवा योजनेचं आहे हे सांगताना मला पुन्हा एकदा आनंद वाटतो आहे. धन्यवाद सर. वाचाल तर वाचाल अशा पद्धतीचा संदेश खित्रे सरांनी दिलेला आहे. सतीश मुजमले, बीड.
Gracias.